नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल द रिव्हॉल्युशन ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। जे कोणी विद्यार्थी केंद्रीय परीक्षांची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण एक नवीन जो काही साठा आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि त्याचबरोबर जे काही विद्यार्थी केंद्रीय परीक्षा देत असतील त्यांच्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते हिंदी प्लस मराठी अशा माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आता जरा बघा, आणि ह्या माध्यमातून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, क्वालिटी कंटेंटला कुठेही धक्का पोहोचवण्याचं काम केलं जाणार नाही आहे। म्हणजे असं नाही आहे की आम्ही मराठीत घेत आहोत याचा अर्थ क्वालिटी अशी कुठं हे करण्यात येणार आहे, नाही, क्वालिटीशी प्रामाणिक राहून तुम्हाला प्रत्येक कोर्स घेण्याचा इथं प्रयत्न केला जाणार आहे। ठीक आहे, आता बघा, एक गोष्ट आणखीन एक सांगू इच्छितोय मी, स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC GD ही जी काही भरती आहे, आपल्याला माहित आहे सर्वांना की 84,000 पदांच्यासाठी लवकरात लवकर स्टाफ सिलेक्शन कमिशन जागा काढणार आहे। त्या संदर्भात एक आपण कोर्स तयार केलेला आहे, कोर्स तयार करत आहोत, ज्याची एकूण फी 999 रुपये इतकी असणार आहे। जो कोणी विद्यार्थी सेंट्रल एग्जाम देत असतील, केंद्रीय परीक्षांची तयारी करत असतील, लक्षात ठेवा त्या परीक्षांच्यासाठी, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा जो कोर्स आहे खूपच महत्त्वाचा असणार आहे। लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। म्हणजे जे विद्यार्थी हा पूर्ण कोर्स पूर्ण करतील त्यांना गॅरंटी आहे, जे मराठी विद्यार्थी पूर्ण करतील, की जर तुम्ही तो व्यवस्थित पूर्ण केला, पूर्ण सराव प्रश्न वगैरे सोडवले, तर नक्की तुम्ही कोणती ना कोणती केंद्रीय परीक्षा, म्हणजे मॅक्झिमम स्टाफ सिलेक्शन कमिशनची GDचीच एक्झाम म्हणा किंवा अदर एक्झाम म्हणा, मग MTS म्हणा, इतर एक्झाम म्हणा, नक्की पास व्हाल, ह्याची शाश्वती आहे। याच्या संदर्भात आम्ही पूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू आणि एक नवीन कोर्स आपल्या समोर घेऊन येण्याचा मानस आहे, जो कोर्स आम्ही सुरू करत आहोत 20 सप्टेंबर पासून। त्यामुळे जे कोणी विद्यार्थी याची तयारी करत असतील किंवा अदर केंद्रीय परीक्षांची तयारी करत असतील त्यांनी लवकरात लवकर या परीक्षेसाठी जॉईन व्हा, या कोर्ससाठी जॉईन व्हा। आणि तुम्हाला काही डाऊट जर असतील तर 878766492814 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल। ठीक आहे, लक्षात ठेवा। आता जरा पुढे बघा, आपण आज स्टाफ सिलेक्शन कमिशन साठीच जो काही महत्त्वाचा पहिला जो चॅप्टर आहे मॅथमॅटिक्सचा, गणितचा, ज्याचं नाव आहे संख्या पद्धती, तो बघणार आहोत। संख्या पद्धती म्हणजेच नंबर सिस्टम। नंबर सिस्टम, संख्या पद्धती। आता संख्या पद्धती हा जो काही चॅप्टर आहे हा बघण्याच्या अगोदर आपल्याला एक माहिती आहे, संख्या, एखादी जी संख्या असते ती संख्या नेमकी कशी बनते, नंबर कसा तयार होत असतो, तर तो तयार होत असतो अंकांनी। म्हणजे संख्या तयार होत असते अंकांनी। आणि आपण सर्वसाधारणपणे जे अंक वापरत असतो ते कोणते कोणते वापरतो, 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे 10 अंक वापरत असतो आणि त्यांच्या आधारावर आपण काय तयार करत असतो, संख्या तयार करत असतो। लक्षात ठेवा, बेसिक आहे, दिस इज व्हेरी बेसिक गोष्ट आहे की 0 पासून 9 पर्यंत एकूण 10 अंक वापरतो आणि त्याच्यापासून काय तयार होत असते, एक संख्या तयार होत असते। लक्षात ठेवा, ठीक आहे। आता जर तुम्ही विचार केला, ही गोष्ट तर बेसिक आहे, सर्वांना माहित आहे। पुढे बघा, महत्वाचा पॉइंट, 2 अंकों की, सांगा मला, 2 अंकों की छोटी संख्या। 2 अंकों की छोटी संख्या कौन है, 2 अंकों की 10। ठीक आहे, 2 अंकों की, ज्याच्यामध्ये किती अंक आहेत, फक्त 2। पुढे 2 अंकों की बड़ी संख्या, बड़ी म्हणजे मोठी संख्या, कोण आहे, 99 99। ठीक आहे, पुढे 3 अंकों की छोटी संख्या, 3 अंकों की छोटी, कौन है, 100।
पुढं 3 अंकों की बड़ी कौन है 999 999, ठीक आहे। पुढं 4 अंकों की छोटी संख्या, छोटी म्हणजे लहान कोण आहे 1000, आणि 4 अंकों की बड़ी संख्या मोठी संख्या कोण असणार आहे 9999। लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट। ओके, ठीक आहे, दिस इज अ बेसिक। आणखीन एक गणितामध्ये गणित सोडवत असताना एक गोष्ट असते बघा, एक म्हणजे चढता क्रम, एखाद्या गोष्टीचा तुम्हाला चढता क्रम लावायचा असतो आणि एखाद्या गोष्टीचा तुम्हाला उतरता क्रम लावायचा असतो। मराठीमध्ये म्हणा, इंग्लिशमध्ये म्हणाल तर असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर अशा पद्धतीनं। आता जर हिंदीमध्ये विचार केला तर त्याला चढत्या क्रमालाच आरोही असं म्हणतात, आरोही क्रम, आरोही क्रम। हा, आणि जर का उतरता क्रम असेल त्याला अवरोही क्रम असं म्हणतात, अवरोही क्रम। जो आरोही क्रम असतो म्हणजे जिथं पहिली व्हॅल्यू ही लहान असते आणि नंतर मग वाढत जाते, मोठं मोठं होत जाते, त्याला आरोही क्रम म्हणतात। आणि अवरोही क्रम म्हणजे जिथं पहिली गोष्ट मोठी असते नंतर लहान लहान होत जाते, त्याला अवरोही क्रम असं म्हटलं जातं। हा, पुढे बघा, आपण काही बेसिक गोष्ट घेत चाललेलो आहोत। आपल्याला सगळ्यांना एक माहित असेल विस्तारित रूप काढायचं। आता विस्तारित रूप गोष्टीचं एखाद्या कसं काढलं जातं, समजा मी एक गोष्ट, एक अंक संख्या तुमच्या समोर दिलेली आहे, उदाहरणामध्ये समजा ही 35242 242 का विस्तारित रूप, ह्याचं तुम्हाला विस्तारित रूप काढायचं आहे। हा, कसं काढणार आहे याचं विस्तारित रूप बघा, 3च्या साठी मी काय लिहिणार आहे, 3 0 बघा, 3च्या पुढे अंक किती आहेत 4 आहेत, मग 3च्या पुढे 4 अंक लिहायचे। हा, 3च्या पुढे 4 अंक आहेत म्हणून 3च्या पुढे 4 शून्य दिल्या मी। आता हे जे झालं, हे जे काही मी लिहिलेलं आहे हे ह्या 3चं स्थानीय मान झाला, ह्याचा काय झाला हा स्थानीय मान। ओके, समजा मध्ये प्लस दिलं, 5 साठी काय लिहिणार आहे मी, आहे असं 5, त्याच्या पुढचे अंक किती आहेत 3 म्हणून 3 शून्य। आता हे जे काही झालेलं असेल ही 5 का स्थानीय मान होगा, हे 5 ची स्थानिक किंमत असेल। पुढे प्लस दिलं, परत हे 2 आहे म्हणजे 2 आणि पुढे अंक किती आहेत 2 म्हणून 2 शून्य दिल्या, हे 2 का स्थानीय मान होगा, हे काय असेल 2 ची स्थानिक किंमत असेल, अधिक पुढे 4 आहे आणि पुढे 0 आहे, ही काय असेल 4 ची स्थानिक किंमत असेल, 4 का स्थानीय मान असं म्हटलं जातं। आणि हे काय असेल प्लेस व्हॅल्यू, इंग्लिशमध्ये त्याला प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो, आणि पुढे 2। आणि हे जे टोटल जे काही पूर्ण लिहिलेलं आहे आपण कशाच्या आधारावर लिहिलं, ते स्थानीय मानच्या आधारावर लिहिलं, हे टोटल म्हणजेच त्याचं विस्तारित रूप झालं। महत्वाची गोष्ट, ठीक आहे। पुढं हा जो संख्या आहे ही जी काही तुम्हाला दिलेली आहे ह्याच्यामध्ये कोणते कोणते अंक आहेत, 3 आहे, 5 आहे, 2 आहे, 4 आहे, 2 आहे। आणि समजा मला ह्याच्यातल्या प्रत्येक अंकाचा जातीय मान काढायला सांगितला, जातीय मान। जातीय मान म्हणजे मराठीमध्ये दर्शनी किंमत किंवा त्याला इंग्लिशमध्ये फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं, फेस व्हॅल्यू। ह्या 3चा जातीय मान असेल किती 3च, जे तुम्हाला दिसतं। फेस कधी बदलतं का, नाही, प्लेस बदलते बघा, प्लेस बदलते प्रत्येकाची, पण फेस बदलत नाही। 5 का जातीय मान 5 ही होगा, 2 का जातीय मान 2, 4 का जातीय मान 4 और 2 का जातीय मान 2, ठीक है, याद रखो। आता पुढील एक आपण संख्या घेऊया आणि त्या संख्येचं विस्तारित रूप तयार करूया किंवा काढूया। बघा संख्या काय आहे 9872 पॉइंट, ठीक आहे 347 ही तुमच्या समोर संख्या आहे आणि या संख्येचं तुम्हाला विस्तारित रूप काढायचं आहे। हा, म्हणजे या संख्येचं विस्तारित रूप। आता विस्तारित रूप काढत असताना आपल्याला माहित आहे आपण प्रत्येक संख्येचं स्थानीय मान काढत असतो। बघा कधी पण एक लक्षात ठेवा, जो पॉइंट असतो ना, पॉइंट, त्या पॉइंटच्या जे अलीकडील संख्या ना अलीकडे तीच धरायची पूर्ण, म्हणजे पुढचा तर सोडून द्या, पुढच्याचा विचार करू नका, तुम्ही फक्त 9872 धरा,
ठीक आहे. 9872 मध्ये पहिली संख्या कोण आहे? 9 आणि 9ची स्थानिक किंमत स्थानिक मान कसा काढणार मी? 9000 बरोबर आहे. पुढे बघा 8 ची स्थानिक किंमत 8 का स्थानिक किंमत 800 ओके. त्यानंतर पुढे बघा 7 का स्थानिक किंमत 17 आणि त्यानंतर 2 चा किती? 2 झालं. हे पूर्ण क्लिअर आहे? कुणाला काय प्रॉब्लेम आहे? नाही. प्लस आता हे पुढे तर घ्यायला पाहिजे का नाही? ऐका पुढे घेत असताना एक लक्षात ठेवा 3/10 चालतंय प्लस 4 ची काय? 4/100 अधिक ह्या 7 ची कशी काढू शकतो आपण? 7/1000. आता हा एक फॉर्मॅट झाला, एक पद्धत झाली या गोष्टीला लिहिण्याची. झालं. ह्याच गोष्टीला मी आणि कसं लिहू शकतो माहिती आहे काय? 9 गुणिले 10 चा तिसरा घात 9 गुणिले 10 चा तिसरा घात अधिक 8 गुणिले 10 चा दुसरा घात अधिक 7 गुणिले 10 चा पहिला घात अधिक 2 गुणिले 10 चा शून्यवा घात. काय प्रॉब्लेम आहे कुणाला? नाही. पुढचं बघा प्लस 3 गुणिले 10 चा -1 वा घात -1 ठीक आहे -1 अधिक 4 गुणिले 10 चा -2 अधिक 7 गुणिले 10 चा -3 ओके. ही दुसरी पद्धत झाली. आता ह्याच गोष्टीला आणखीन कुठल्या एका पद्धतीने लिहू शकतो बघा मी. हे आहे असं लिहिलं समजा 9000 प्लस 800 प्लस 17 प्लस 2. आता हे जे आहे ना ह्यालाच मी आणि कसं लिहू शकतो बघा 0.3 कारण की ह्याच हे काय येतं 0.3 प्लस 0.04 लिहिलं का? समजलं का? 0.04 प्लस 0.007 लक्षात ठेवा. ही तिसरी पद्धत. असं तिन्ही पद्धतीनं आपण याचं काय काढू शकतो? स्थानिक मान किंवा विस्तारित रूप. आता याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला स्थानिक मान विचारून देत. उदाहरणामध्ये समजा 3 का स्थानिक मान विचारलं तर एक तर असं असेल, हे असेल किंवा ह्या स्वरूपामध्ये दिलं असेल किंवा ह्या स्वरूपामध्ये दिलं असेल. पण हे 3 का काय असेल? स्थानिक मान असेल. 3चं स्थानिक किंमत असेल. लक्षात ठेवा. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि ह्याच्या आधारावर आपण पुढे इच अँड एव्हरी क्वेश्चन्स हे फक्त बेसिक चालू आहे. प्रत्येक प्रश्न पुढे हळूहळू बघत जाणार आहे आणि प्रश्नांच्या माध्यमातून अजून जे काही राहिलेलं बरंच बेसिक आहे ते कव्हर करत जाणार आहे. ठीक आहे ओके. आता पुढील बघा महत्वाचा पॉइंट जो बघणार आहे आपण तो म्हणजे इकाई अंक. इकाई अंक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये युनिट डिजिट असं म्हणतात किंवा त्याला मराठीमध्ये एकक स्थानचा अंक असं म्हणतात. एकक स्थानचा अंक काढणे म्हणजे काय बघा. हा आता समजा माझ्या पुढं 8 गुणिले 6 आहे आणि हा मी गुणाकार केला. किती झालं? 6 गुणिले 8 48. म्हणजे जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराच्या एकक स्थानी किती आहे? 8 आहे. म्हणजे गणित कसं विचारतील तुम्हाला? क्वेश्चन्स हा तुम्हाला गुणाकार देतील आणि त्याच्या एकक स्थानी किती आहे विचारतील. फक्त एकक स्थानचा अंक काढायचा आहे. तुम्ही जे त्याच्या आधी 4 काढलेला आहे त्याच्याशी त्याचं काय देणं घेणं नाही आहे. काहीच देणं घेणं नाही आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा तर डायरेक्टली आपण ह्याच्याकडे वळूया. समजा आहे 23 गुणिले 24 गुणिले 29 गुणिले 42 गुणिले 49 का इकाई अंक क्या होगा? याचा अर्थ काय? हा तुम्ही गुणाकार केला. हा गुणाकार केल्यानंतर 23 गुणिले 24 गुणिले 29 गुणिले 42 गुणिले 49 हा गुणाकार केल्यानंतर जे काही उत्तर येईल त्या उत्तराच्या एकक स्थानी काय असेल? इकाई अंक म्हणजे एकक स्थानी काय असेल? आता मला सांगा गुणाकार सगळा करणं शक्य आहे काय आपल्याला? एवढा सगळा मोठा गुणाकार करणं शक्य आहे नो प्रॉब्लेम. पण तोपर्यंत पेपर संपेल. बरोबर आहे की नाही? मग काय करायचं बघा. याचा एकक स्थानचा अंक 3 आहे, ह्याचा 4 आहे, ह्याचा 9 आहे, ह्याचा 2 आहे, ह्याचा 9 आहे. बस एवढं एक लक्षात ठेवला. ओके. 4 त्रिकम 12 आहे. त्याचा एकक स्थानचा किती आहे अंक? 2. 9 दुने 18. 18चा एकक स्थानचा अंक किती? 8. कळालं का बघा? 8 दुने 16 म्हणजे एकक स्थानचा अंक किती? 6 आणि 96 54. 54चा एकक स्थानचा अंक किती? 4 म्हणजे एकक स्थानचा अंक किती येईल? फक्त 4.
तुम्हाला गरज आहे का पूर्ण गुणाकार करायची? नाही आहे. बघा काही जणांना समजलेलं नाही तर असेल तर मी परत सांगतो. काय करणार आहे तुम्ही? 4 त्रिकम 12, 12 म्हणजे एकक स्थानी किती आलं? 2. 9 दुने 18, 18 म्हणजे एकक स्थानी किती आलं? 8, 8 दुने 16, 16 म्हणजे एकक स्थानी किती आलं? 6 आणि 6 9 54, 54 म्हणजे एकक स्थानी किती आलं? 4 झालं. हा सगळा गुणाकार जरी तुम्ही केला तरी त्याच्या एकक स्थानी किती येणार आहे? 4च येणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे? ओके. आता बघा पुढील प्रश्न आहे 225 गुणिले 114 गुणिले 119 गुणिले 927 गुणिले 116 हे गुणाकार आहे आणि तुम्हाला त्याच्यातला इकाई अंक म्हणजे एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. युनिट डिजिट फाइंड आउट करायचा आहे. मी मगाशी सांगितलेलं आहे सगळा गुणाकार करणं काय गरजेचं नाही आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही युनिट डिजिट्स बघा. बघितले? बघा आता 5 20, 20 म्हणजे काय धरायचं? त्याचा युनिट डिजिट कोण? 0 आणि 0 ने कुठल्या पण पुढच्या संख्येला गुणा, उत्तर काय येणार आहे? 0. त्यामुळे सरळ सरळ उत्तर याचं गणिताचं काय असणार आहे? 0. लक्षात ठेवा. इट इज अ व्हेरी सिंपल अँड इट इज अ व्हेरी बेसिक थिंग्स. ठीक आहे. आता पुढचा जरा प्रश्न बघा, जरा वेगळा प्रश्न आहे. 23 आणि त्याचा घात किती आहे? 30. याचा अर्थ काय असतोय? 23 चा गुणाकार किती वेळा? 30 वेळा. पण ते तसं करत बसायचं नाही, नाहीतर 23 चा गुणाकार 30 वेळा करत बसाल, तसं नाही चालणार आहे. ठीक आहे का? इकाई अंक किती? आता एक जराशी सिंपल गोष्ट जराशी लक्षात ठेवा. 3 चा तुम्ही पहिला घात काढला, माहिती आहे तुम्हाला उत्तर किती येतं? बघा असं काय सगळं करत बसायला लागत नाही. मी सांगणारच आहे मेथड काय आहे ती, फक्त एकदा ऐका. 3 चा पहिला घात किती आहे? 3. 3 चा दुसरा घात म्हणजे 3 चा 2 वर्ग किती? 3 त्रिक 9. 3 चा तिसरा घात किती? 27 म्हणजे त्याचा युनिट डिजिट किती येतंय? 7. नुसतं युनिट डिजिट तरी करा. 3 चा चौथा घात 7 3 जा 7 3 जा 7 गुणिले 3 करा ना. 7 त्रिक 21 ना, म्हणजे त्याचा युनिट डिजिट किती असेल? 1. फक्त युनिट डिजिट काढा. समजते ना मला काय म्हणायचं आहे ते? 3 चा पहिला घात 3, 3 चा दुसरा घात 9, 3 चा तिसरा घात केला म्हणजे 3 चा 3 वेळा गुणाकार केला की नाही? बरोबर आहे. मग 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. मग 27 म्हणजे एकक स्थानचा अंक किती? 7. इथपर्यंत समजलं? आता पुढे बघा, 3 चा 4 वेळा गुणाकार आहे म्हणजे 3 चा आणि परत पुढे वाढवायला पाहिजे ना. मग आले किती? 7 पर्यंत आणि 7 त्रिक 21 म्हणजे एकक स्थानचा अंक किती? 1. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आता 7 चा परत 3 चा तुम्ही 5वा घात काढा. 5वा घात करा म्हणजे काय करायला पाहिजे? परत त्याला 3 ला गुणाय पाहिजे. काय गुणाय पाहिजे की नाही? मग मला समजा एकक स्थानचा अंक किती आलाय? ऑलरेडी 1. मग 1 गुणिले 3 करायला पाहिजे ना. 1 गुणिले 3 किती? 3. हे परत असं फिरणार आहे. 4 4च्या गट्ट्यात परत फिरत जातात. एकक स्थानचा अंक सेम येत जातात. कुठली मॅक्झिमम संख्येचं काढा तुम्ही. मॅक्झिममचं सांगालो या, जास्त बेसिक मध्ये जात नाही आहे. एक लक्षात ठेवा. ऐका, हे परत हाय असं आलं. पुढं 3 चा तुम्ही आता हा 3 चा कितवा काढला तुम्ही? 5वा. आता 3 चा 6वा काढा बघू. म्हणजे गुणिले परत 3 की नाही? परत गुणिले पुढे 3. एकक स्थानी अंक आलाय किती आता सध्या? 3 आणि परत 3 केले की किती येणार? 9. 9 आलं बघा. हे असं परत येणार आणि परत खाली आले की परत फिरणार म्हणजे 4च्या गट्ट्याने फिरते. क्लिअर आहे इथपर्यंत तरी? ओके. त्यामुळं एक काम करायचं अशा वेळेला अशा प्रश्नामध्ये 23 चा 30वा घात आहे. ठीक आहे. बघा 23 चा आहे, फक्त 3 ला तुम्ही अंडरलाईन करा. 23 चा आहे त्याच्यामध्ये 3 ला फक्त हे करा आणि वरती जे 30 आहे, 30 जे घातामध्ये 30 आहे, पहिली स्टेप एक काम करायचं, जो घातामध्ये 30 आहे त्याला 4 न भागायचं. तुम्ही 4 न भाग दिला, 4 न भाग दिल्यानंतर मला सांगा 7 चोक 28 म्हणजे बाकी किती उरते? 2. बाकी त्याचे 2 उरते. शेष, हिंदीमध्ये त्याला शेष असं म्हणतात. रिमाइंडर इंग्लिशमध्ये म्हणतात रिमाइंडर. ठीक आहे. बाकी 2 उरली. मला जरा सांगा, जे ऑलरेडी गणित होतं त्याचा एकक स्थानचा अंक किती धरलेला मी? 3 धरलेला. याचा 23 चा 3 आहे. जे वरचं होतं त्याला भागिले 4 केल्यानंतर बाकी किती उरलेली? 2. ह्या 3 चा वर्ग करायचा म्हणजे हे जे आहे ते इथं वरती द्यायचं. मग 3 चा वर्ग किती? 9. उत्तर 9 येणार. जर समजलं नसेल तर आणखीन एक परत गणित घेऊया, 2-3 गणित घेऊया, त्यावेळेला तुम्हाला हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, ठीक आहे. आता बघा पुढील सेम तसंच गणित आहे. 1997 त्याचा घात आहे 1999 आणि तुम्हाला काय काढायचं आहे? त्याचा इकाई अंक काढायचा आहे. मी आधीच सांगितलेलं आहे फक्त 7 चा विचार करा. फक्त 7 चा विचार करा आणि ह्या 1999 चा विचार करा. पहिली स्टेप काय करायची आहे? 1999 भागिले 4.
करा. 4 एके 4, 4 त्रिकोण 4 चौक 16, उरला किती 3, 4 8 4 9 36, 36 म्हणजे उरला किती 3 परत, आणि परत किती 4 9 36 म्हणजे उरला किती परत 3. बाकी फक्त मला महत्वाचे आहे, बाकी किती उरले 3. ठीक आहे. एकक स्थानाचा अंक किती आहे, युनिट डिजिट किती आहे, इकाई अंक किती आहे 7 आहे, आणि त्याला मग ही 3 बाकी आहे ती त्याच्यावर लावायची. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय असतो, 7चा तिसरा घात म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7. लक्षात ठेवा, सगळं करत बसायची काही गरजच नाही आहे. 7 × 7 = 49, 49 म्हणजे युनिट डिजिट किती 9, 49 म्हणजे 9, आणि 9 7 63, 63 म्हणजे किती 3, 63 63, 63 म्हणजे युनिट डिजिट किती आहे 3. झालं, तुमचं उत्तर किती असणार आहे 3 असणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आता बघा आणखीन एक गोष्ट जर तुम्ही विचार केला, संख्या आहे आणि कुठल्या संख्यांचे नेमके प्रकार कोणते कोणते असतात. जर तुम्ही संख्या रेषा काढली, संख्या रेषा बघितली, समजा ही संख्या रेषा आहे. आता संख्या रेषामध्ये मध्ये मी शून्य घेतलाय समजा, तर शून्यच्या पुढे माहिती आहे आपल्याला 1 2 1 2 3 4 चालू होतं ना, 1 2 3 4, आणि पुढे कुठपर्यंत चालतं, इन्फानाइट पर्यंत चालतं, अनंतापर्यंत चालतं, संपत नाही ते. त्याचप्रमाणे तुम्ही झिरोच्या जर मागे आला तर -1 -2 -3 -4 इन्फिनिटी पर्यंत आहे, ते सुद्धा थांबत नाही, त्याला सुद्धा काय अंत नाही आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्या संख्या याच्यापैकी डायरेक्टली सांगतोय, ज्या संख्या 1 पासून पुढच्या असतात, 1 पासून पुढच्या अनंतापर्यंत पॉझिटिव्ह आहेत ना, ह्या धन संख्या आहेत बघा, ह्या ज्या 1 पाचच्या पुढच्या असतात त्यांना प्राकृत संख्या असं म्हणतात. प्राकृत संख्या मराठीमध्ये त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये त्याला नॅचरल नंबर्स असं म्हणतात. ठीक आहे. मराठीमध्ये नैसर्गिक संख्या, इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स, हिंदीमध्ये प्राकृत संख्या असं म्हटलं जातं, ज्या 1 पासून चालू होतात. पुढे जे 0 पासून चालू होतात त्यांना पूर्ण संख्या असं म्हटलं जातं. पूर्ण संख्या मराठीमध्ये पण पूर्ण संख्याच म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला होल नंबर्स असं म्हटलं जातं, ज्या 0 पासून पुढच्या असतात त्या. आणि ह्या ज्या सगळ्याच्या ऑल सगळ्या आहेत ना, ह्या ऑल सगळ्या, इच अँड एव्हरी सगळ्या, ह्या सगळ्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. पूर्णांक संख्या मराठीमध्ये पण सेम, फक्त इंग्लिशमध्ये त्याला इंटिजर्स असं म्हटलं जातं. आता हा 0 मध्ये बरोबर आहे काय, 0च्या डाव्या बाजूला जे असतात ते निगेटिव्ह इंटिजर्स असतात, म्हणजे ऋण पूर्णांक संख्या असतात, ऋण पूर्णांक संख्या, आणि या ज्या ह्या पुढच्या असतात त्या धन पूर्णांक संख्या. ह्या ऋण पूर्णांक संख्या या बाजूच्या 0 सोडल्या की या इकडच्या, आणि या 0 सोडल्या की या इकडच्या, त्याला काय म्हणायचं धन पूर्णांक, ह्या मागच्या ऋण पूर्णांक. ओके. बघा, 1 पासून पुढच्या प्राकृत संख्या, 0 पासून पुढच्या पूर्ण संख्या, आणि टोटल सगळ्याच्या सगळ्या पूर्णांक संख्या. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा आणखीन एक जरा बेसिक गोष्ट, ती म्हणजे घातांकांची. ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण पुढील प्रश्न जे सोडवणार आहे ना, ते प्रश्न सोडवण्यासाठीच्या एक बेसिक गोष्टी आहेत, म्हणून हे फक्त मी सांगत आहे, बेसिक चीज. ठीक आहे. आता उदाहरणामध्ये जर काय असेल, समजा 2चा तिसरा घात गुणिले 2चा चौथा घात, तर काय करतो आपण, ह्याचा पाया 2 आहे, लक्षात ठेवा पाया, तर तो 2 आहे असा ठेवायचा, आणि मध्ये गुणाकार असला ना तर त्या वरच्यांची फक्त बेरीज करायची, म्हणजे 3 + 4 म्हणजे काय येते 2चा 7वा घात. लक्षात ठेवा. ठीक आहे. हा रूलच आहे. समजा दुसऱ्या बाजूने जर असं असेल, 2चा 9वा घात भागिले 2चा दुसरा घात, तर आता बघा इथं सुद्धा 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे, म्हणजे 2 तर राहणारच आहे, प्रश्नच नाही. पण इथं भागाकार आहे, डिवायडेशन आहे, डिवाइड केलेला आहे, भागाकार केलेला आहे, भाग दिलेला आहे, तर वजाबाकी करायची आहे. 9 - 2 बरोबर किती 2चा 7वा. लक्षात ठेवा. भागाकार असेल तर वजाबाकी करायची आहे, बेरीज असेल तर हे गुणाकार असेल तर बेरीज करायची आहे. ह्या 2 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ओके. आता आणखीन एक जरा बेसिक गोष्ट, जर असं असेल 144चा घात जर 1/2 दिलेला असेल, तर याचा अर्थ सांगतो काय आहे तो. ह्याचा जो अर्थ आहे ना, तर याचा अर्थ असा आहे √144, ह्याचाच अर्थ हा आहे. लक्षात आलं का.
144 1/2 दिलं ना तर याचा अर्थ ते वर्गमुळामध्ये 144 आहे. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे 12 आणि ह्याचं पण उत्तर किती येणार आहे 12. ह्याचा आणि ह्याचा अर्थ सेम. जरा समजते ना मी काय म्हणतो ते. 1/2 असेल. आता ऐका सांगतो. आता काही जणांना प्रॉब्लेम आहे. समजा 729 असेल आणि ते 1/3 असेल. 1 काय आहे 3 आहे. तर ह्याचाच अर्थ असा असतो क्यूब रूट मध्ये 729. नाही समजायला 729. लक्षात आलं ना 1/3 म्हणजेच अर्थ तो असतो. ते लक्षात कळणं गरजेचं आहे. ह्याचं उत्तर किती असेल याचा अर्थ 9. ठीक आहे. आणि ह्याचं पण उत्तर किती असेल 9च. पण हे कळणं गरजेचं आहे. बघा उदाहरणामध्ये 81 त्याचा 1/4. याचाच अर्थ काय असेल हो. एक लक्षात ठेवा इथं मी 4 लिहिले, इथं 4 लिहिले, इथं 3 लिहिले, पण इथं का लिहिलं नाही. इथं का लिहिलं नाही. इथं ऑटोमॅटिकली 2 असते. ऑटोमॅटिकली 2 असते. लक्षात ठेवायचं. ती लिहायची गरज नसते. हे ऑटोमॅटिकली राहते. इथं मात्र 3. इथं मी लिहिलं 4. याचा अर्थ काय हो 3. 3 ला 4 वेळा गुणलं की काय येते 81. आणि ह्याला पण 4 वेळा गुणलं की 3 ला गुणलं की किती येणार 81. नाही समजायला मला काय म्हणायचंय ते समजलं कळालं ना. 81 चा 1/4 याचा अर्थ असा आहे 81 ला याच्यामध्ये लिहायचं 4. म्हणजे याचा अर्थ काय कुणाचा 4 वेळा गुणाकार केला की 81 येते. कुणाचा 4 वेळा गुणाकार केला की 81 येते. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 करा. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 7 त्रिक 21 अचाल 2 3 2 आणि 8 81. कळालं काय लक्षात आलं का बघा. ठीक आहे ओके. आता ह्याच्याबरोबर आणखीन एक जराशी बेसिक गोष्ट सांगतो. समजा जर असं असेल तर हे इथं लिहितो. इथं जरा असं 144 चा 3/2. मग अशा वेळेला काय करणार. अशा वेळेला तुम्ही काय करणार आहे बघा. पहिली गोष्ट सांगतो. अशा वेळेला पहिली गोष्ट करायची 144 चा 3/2 आहे. 1/2 नाही 1/2 नाही 3/2 आहे. 1/2 असता तर मी काय केलं असतं इथं सांगा मला जरा. ह्याचं वर्गमूळ घेतलं असतं कुणाचं 144चं. एक काम करायचं तेच पहिला काम करायचं. मला सांगा 3 आणि 2 मध्ये खाली कोण आहे 2 आहे. खाली 2 आहे ना. खाली 2 आहे. खालचं 2 आहे. तर म्हणून त्याचं पहिल्यांदा तुम्ही काय करणार 144चं वर्गमूळ घेणार. खाली 2 आहे म्हणून किती आलं ते 12 आलं 12. आता राहिलं वर किती 3. ते पुढे वर लिहिणार. म्हणजे याचा अर्थ काय 12चा 3 वेळा गुणाकार. 12 गुणिले 12 गुणिले 12 उत्तर येते 1728. आय थिंक सो तुम्हाला समजलेलं असेल. आय थिंक सो समजले. काय केलं मी पहिल्यांदा बघा परत एकदा सांगतोय. 144 चा 3/2 आहे. पहिल्यांदा पहिली प्रोसेस काय केली सिंपल. इथं 3 नाही समजा एकच आहे समजा 3 नाहीच समजा. काय करणार मी याचं वर्गमूळ काढणार. वर्गमूळ किती आलं 12. आत्ता समजूया 3च आहे फक्त खालचं काय नाही. आता समजूया 3च आहे फक्त. म्हणजे याचा अर्थ काय करणार मी 12चा 3रा घात काढणार ना. 12चा 3रा घात किती आला 1728. लक्षात आलं. ठीक आहे ओके. बघा काही बेसिक कन्सेप्ट आपण या म्हणजे मॅथ्सच्या आजपासून सुरू केलेल्या आहेत SSC GD एक्झामसाठी. मी परत एकदा सांगतोय की एक ऑनलाईन जो कोर्स आहे ज्याची फी फक्त 999 रुपये आहे. ज्या माध्यमातून आपण SSC GDचा संपूर्ण कोर्स आणि संपूर्ण विषय टॉपिक वाईज पूर्णपणे जे काही MCQs आहेत ते पूर्णपणे करू शकता. लक्षात ठेवा. आणि हे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि ते सुद्धा विद्यार्थी लवकरात लवकर याला जुळतील. कारण की मी सांगितलेलंच आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांना आपण ॲपशी लवकरच ॲपशी कनेक्टेड करून घेणार आहोत आणि मग लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहोत. ठीक आहे धन्यवाद.